हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज सकाळची सुरुवात अशी मस्त अशी पावसानेच झाली. इतका जोरात पाऊस चालू होता, पण मस्त वाटत होतं. थंड असं वातावरण झालेलं होतं. पावसाबरोबर मला पाणी पण आलं. पाणी आल्यामुळे माझी कामं, जेवढी पाण्याची कामं होती ती मी सगळी आवरायला घेतली. मी काम आधी किचन ओट्यापासूनच सुरुवात केली. एकदा किचन ओटा धुवून घेतला की मग मला माझी पुढची कामं करायला मी मोकळी. मग कामं एकदा सुरू झाली की मग त्याला काही फुल स्टॉप लागता कामा नये. पटापट अशी कामं करून घ्यावी लागतात, कारण 1 तासानंतर परत पाणी जातं. मग जे येतं ते एक दिवस झाला की मग दुसऱ्या दिवशीच पाणी येतं. त्याच्यामुळे सगळी पाण्याची कामं मला पाणी आल्यावरच करावी लागतात. माठ धुवून घेतला, सगळं आवरलं, भांडे घासली. मग त्यानंतर नाश्ता बनवायला मी सुरुवात केली. आज असं थंड पावसाचं वातावरण होतं, म्हणून गरमागरम पोहे खाण्याची इच्छा झाली. मग त्यासाठी मी पोहे बनवायला सुरुवात केली. आता पोह्यांची रेसिपी मी नवीन काय सांगू, आणि तुम्हाला जर हवी असेल तर प्लीज मला DM करा. मी तुम्हाला पोह्यांची रेसिपी नक्की पाठवेल. पोहे म्हटलं तर त्याबरोबर चहा हा झालाच पाहिजे. मग मस्त असा एक साईडला चहा ठेवला आणि इकडे पोहे आपले होतच होते. पोहे बनून झाले. मस्त असा लिंबू पिळला, म्हणजे पोह्यांमुळे जी आपल्याला ॲसिडिटी होती ती ॲसिडिटी आपल्याला होणार नाही. मस्त थंडगार वातावरणामुळे मस्त पाऊस पडत होता. त्यामध्ये चहा पोह्याचा जो कार्यक्रम असतो तो मस्त असा मॉर्निंगला आम्ही केला. छान कोथिंबीर टाकली. अशा प्रकारे मस्त अशी पोह्याची रेसिपी आपली पूर्ण झाली. आता मस्त असा चहा ठेवला. चहामध्ये मस्त असं कुटून अद्रक टाकलं, गवती चहा, चहा पावडर, साखर असं सर्व टाकून मस्त असा चहा ठेवण्यात आला. आता चहा उकळतोय तोपर्यंत मी सर्वांना पोहे देत आहे. मस्त असे सर्वांना गरमागरम पोहे सर्व केले. सगळ्यांना नाश्ता दिला. आता वेळ होती चहाची. आता चहा घेतला, सगळ्यांना चहा दिला आणि आम्ही नाश्ता करायला बसलो. 90% लोकांना सकाळी चहा हा लागतोच. चहा नसला तर त्यांचा दिवसच सुरू होत नाही असं त्यांना वाटतं. पण खरं हा चहा पिला नाही पाहिजे. पण आपल्याला सकाळी चहा नसल्याशिवाय फ्रेश वाटत नसते. नाश्ता झाला, मग मी लगेच माझी भांडी घासायला घेतली, कारण भांडी जर तशीच सिंकमध्ये ठेवली तर तो दिवसभर तसाच पसारा राहतो. परत मुलांची मध्ये मध्ये काही ना काही कामे निघत असतात. त्यामुळे दुर्लक्ष करून चालत नाही. वेळच्या वेळी कामं केलेली कधीही बरी. मुलांना पण वेळ द्यावा लागतो, त्यांच्यासोबत खेळावं लागतं. एक वेळेस मुली तरी शांत बसतात, पण मुलं हे अजिबात नाही. त्यांची सतत काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू असते. थोडं इकडं कुठे गेली का ते लगे बेंचवर, टेबलवर, पलंगावर कुठे ना कुठे उड्या मारत असतात. त्यामुळे सतत त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. एक वेळेस काम मागं पडलं तर चालेल. थोडंसं दुर्लक्ष झालं का तिकडं दुसराच काहीतरी वाढवा करून ठेवतात. असं करता करता दुपार झाली. त्यांच्या जेवणाची वेळ झाली. त्यांना जेवणं दिली. ते मस्त असे जेवायला बसले होते आणि त्यात आविष तुम्हाला हाय पण करत आहे. आता आहे संध्याकाळचा वेळ. संध्याकाळी जेवणाला हेल्दी असं बनवायचा मी प्रयत्न करत होते. त्यामुळे मी मस्त असे सोयाबीन पाण्यामध्ये सोक करायला ठेवले. पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये सोयाबीन टाकले आणि ते गरम पाण्यामध्ये ठेवले. आजकाल आपण जिथे पाहावं तिथे हेच ऐकत आहे, बेसन चिला. पण मी आज हेल्दी असा सोयाबीनचा चिला बनवला होता. जे जिमला जातात, जे वेट लूज करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी हे इतकं बेस्ट ऑप्शन आहे प्रोटीनचं, आणि त्यांनी हे ट्राय करायला पाहिजे. एकदम साधी रेसिपी आहे. सोयाबीन असे मस्त गरम पाण्यात भिजत ठेवायचे. त्यानंतर ते सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून टाकायचं. मिक्सर जारमध्ये ते टाकायचे.
त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या तेवढ्या मिरच्या टाकायच्या, तिखट जेवढं पाहिजे असेल तेवढं. त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं सोयाबीनसोबतच, पाणी न टाकता. ते होतं कारण सोयाबीन गरम पाण्यात टाकल्यामुळे ते सॉफ्ट झालेले असतात, ते एकदम बारीक होऊन जातात. मग ते बारीक झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ टाकायचं, ओवा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते थोडं 5-1 मिनटं थोडं मॅरिनेट होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तुम्हाला जे व्हेजिटेबल्स टाकायचे असेल, गाजर, टोमॅटो, वाटाणा, फरसबी, जे तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. हे सगळं टाकून तुम्ही मस्त असे त्याचे चिले म्हणजेच आपले मराठीमध्ये धिरडे बनवू शकता. आणि ते तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत जे तुम्हाला आवडत असेल किंवा चटणी बनवा पुदिन्याची, टोमॅटोची, त्याच्याबरोबर खायला इतके छान झाले होते. एकदम सिंपल रेसिपी आहे. प्लीज तुम्ही ट्राय करा आणि नक्की मला सांगा कशी आहे ही रेसिपी. मला तर खूप आवडली आणि माझ्या छोट्या मुलाला इतकी आवडली ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच. वाटलेलं बॅटर जर तुम्हाला खूपच घट्ट वाटत असेल तर त्यात तुम्ही पाणी टाका आणि छान असे पातळ असे डोसे, मी असे जाड झाले होते, पण पातळ असे तुम्हाला पातळ हवेत पातळ, तुम्हाला जाड हवे जाड, पण ते छान असे वरतून क्रिस्पी होतात आणि मधून असे सॉफ्ट लागतात. छान झाले होते, क्रंची झाले होते आणि टेस्टला पण चांगले होते. तर तुम्ही ट्राय करू शकता. डाळीचं पीठ टाकल्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडा ओवा पण टाकला होता. तुम्हाला चाट मसाला टाकायचा असेल चाट मसाला टाका. शेजवान चटणीबरोबर पण ते छान लागतील. आणि आपण नेहमी सोयाबीन चिली, सोयाबीन भाजी बनवत असतो, पण प्लीज हे चिले एकदा ट्राय करून बघा. फिटनेससाठी एकदम छान ऑप्शन आहे. तेलाचा वापर कमी करा आणि टेस्टला पण छान आहे. आपण डाएट बोललो का खूप बेचव खात असतो, त्यासाठी हे एक ऑप्शन म्हणून खरंच उत्तम पर्याय आहे हा. आणि असं झाकण ठेवलं का ते लवकर शिजतं आणि त्याला क्रिस्पीनेस पण छान येतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल तर प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक पण करा. तुमचे रोजचे हे छोटे छोटेच प्रयत्न मला रोज मोटिवेट करत राहतील. सो प्लीज सपोर्ट मी. आता चिला तयार झाला आहे. दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजला गेला आहे. तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर एक असा क्रिस्पीनेस आलेला आहे. पण चालू आहे, मम्मा मला भूक लागली म्हणून मी पटकन एक दुसरा चिला परत टाकला आणि त्याला जेवण देत आहे. म्हणजे मी त्याला जेवण चारेपर्यंत दुसरा चिला पटकन तयार होईल. हे असं जे मी घट्ट झाला आहे त्याच्यामुळे ते त्याला जाडनेस आला आहे, पण तुम्ही जर पातळ बॅटर केलं तर तो छान असा पातळ होईल. फर्स्ट टाईम मी कोणाला रिव्ह्यू देते आहे का मी माझी डिश स्वतः सांगते की मी कशी झाली आहे. जर आविष असतं तर नक्कीच आविषने तुम्हाला इथे सांगितलं असतं की ही डिश कशी झाली आहे. आणि खरंच माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही, पण सिरियसली जी डिश बनली होती ती खरंच खूप छान झाली होती. तुम्ही एकदा ट्राय करा म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही माझ्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन बघतच असाल की खरंच मला तो चिला किती आवडला आहे आणि मला असं झालं होतं. खरंच तुम्ही ट्राय करूनच बघा की कसा आहे ते आणि टेस्टला पण कसा आहे. मी फर्स्ट टाईम ट्राय केला होता, पण मला तो खूप आवडला आणि मी आधी टेस्ट करून बघितला तिखट आहे कसा आहे, कारण युवांशला द्यायचा होता. युवांशला इतकी सवय नाही तिखट खाण्याची. पण बघा तुम्हीच त्याचं एक्सप्रेशन बघा आणि तो काय करतो, कसा म्हणतोय, त्याला आवडला आहे की नाही आवडला आहे, तुम्हाला काय वाटतं त्याच्या चेहऱ्यावरून. असं आम्ही जेवण केलं आणि असा आमचा दिवसाचा गोड शेवट झाला. तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. प्लीज फॉलो करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.